तुमच्याकडे लमसम पैसे आहेत पण तुम्हाला भीती वाटत आहे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना करंट मार्केटमध्ये, तर यामध्ये तुम्हाला एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. SIP आणि SWP हे बऱ्याच लोकांना माहीत आहे, पण STP बद्दल कोणाला माहीत एवढं नाही आहे. तर STP म्हणजे काय आहे की सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. एका फंडामध्ये गुंतवणूक न करता एका फंडातून दुसऱ्या फंडामध्ये सिस्टमॅटिक वेने ट्रान्सफर करणं एका कालावधीसाठी, याला STP हे म्हटलं जातं आहे. याचे फायदे कोणते आहेत की जी मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे ती रिस्क कमी करण्यासाठी STPचा फायदा हा आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, डेट फंडामध्ये आपण काही गुंतवणूक करणार आहे आणि इक्विटी फंडामध्ये ती हळूहळू आपण ट्रान्सफर करणार आहे, जेणेकरून मार्केटच्या व्होलॅटिलिटीचा फायदा आपण घेणार आहे. त्याचबरोबर एव्हरेज कॉस्टिंगसाठी पण फायदा होणार आहे. मार्केट जेव्हा खाली असतं तुम्हाला जास्त युनिट्स भेटणार आहे, मार्केटवरती असताना तुम्हाला कमी युनिट्स भेटणार आहे, पण एव्हरेज कॉस्टिंग आपला युनिटचा होणार आहे. STP ही कुणी केली पाहिजे? तर सर्वप्रथम ज्याकडे गुंतवणूक करण्यासाठी लमसम पैसे आहे पण मार्केटच्या व्होलॅटिलिटीची भीती वाटत आहे, त्यांनी STPच्या माध्यमाने इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे. दुसरं, ज्याकडे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचे गोल एका साधनामधून मॅनेज करायचे असतील तर STPच्या माध्यमाने ते करू शकत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा STP करायची असेल आणि गुंतवणूक करायची असेल, तुम्ही मला जरूर संपर्क करा. माझी टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल. धन्यवाद.